ही कंची साईज तुझी अशी श्रावण महिना काय करणार म्हणू मावरा गटारीची पार्टी करायला लागले मला वाटलं श्रावण धरणार गे यावर्षी चला कवरा मध्येच नेला रे कितना हो गया 4 किलो हो गया अरे भाई 4 किलो ही हो गया बस हम तो बहुत खुश हो गए आपके ऊपर कि मम्मी को चैनल आगे बढ़ाने के लिए आप सपोर्ट कर रहे हो बहुत अच्छा लगा। नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे त्याची गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी आज आहे शनिवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे। म्हणजे एकदम छान मस्त अशी आजच्या दिवसाची सुरुवात करायला घेतलीच होती तेवढ्यात लक्कीने एक कान करून ठेवला। तो कान म्हणजे माझ्या गळ्यातला मंगळसूत्रच तोडला। मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्राची सर तोडली त्याने। आता हा 2 सरींचा मंगळसूत्र होता, तुम्ही सुद्धा बघितलं होतं आणि आज तुम्ही मला बघताय एका सरीचाच मंगळसूत्र मी घातलं आहे। तर लक्कीने तोडून टाकलं। तर चला आता असं रेडी वगैरे झाले सकाळची आणि आज खूप मला उशीर झाला या मंगळसूत्राच्या पायी। लक्कीला उठवायला गेले आणि लक्कीने माझं मंगळसूत्रच तोडलं। तर चला आता असं मोनिशला अंडी उकडून द्यायची आहेत। मोनिश रेडी होतोय, आज मोनिश माझ्या आधी उठलाय। नाहीतर रोज आमच्या मोनिशला उठरा मोनू असा गजर लावायला लागते। पण मोनू काही आमचा हलं नाही का डुलं नाही, तर बरोबर 8:45 वाजता उठतं पोरे आणि मग 9:15 ते 9:30 वाजेपर्यंत घरातून निघतो तो। पण आज पोऱ्या माझा 7:30ला उठून रेडी झालाय का, तर चला त्याला चिजरू आपण। ओके चल इकडं बघा मोनिश रेडी झाले। मला वाटलं पोऱ्या कामावर झाले गावाला टकाटक बरं, पोऱ्या फार्म हाऊस झाले गटारीची सोय करा। श्रावण महिन्यात करणार गटारीला चालले तो। सोनू तुझ्या मागं फिरते कलर सोनू काही मोनूला सोरी नाही बाबा। ओ बॉईल केलेला अंडा घाला भेटत आहो आज। सोनू तुला बॉडी बनवायची आहे का काय हा? चला आता मोनिश चालले गटारीची पार्टी करायला फार्म हाऊसला, जसा उपासच करणार आहे श्रावण महिना। सोनू दादा गेला बापू सोनूचं काही लक्ष नाही। श्रावण महिना काय करणार म्हणू मावरा गटारीची पार्टी करायला लागले मला वाटलं श्रावण धरणार गे यावर्षी। तो कालला पार्टी करून नेली चिन्मय, आज तू चालला पार्टी करायला पोरा तशी श्रावण महिन्यात धरणारच। आज पण वातावरण एकदम भारी आहे, म्हणजे मस्त ऊन पडलाय। आज पण काही पावसाचं वातावरण दिसत नाही, कारण का ढग जे आहेत ना एकदम क्लिअर दिसतात बघा। आभाळ एकदम स्वच्छ आहे, त्याच्यामुळे आज काही पाऊस पडेल असं वाटत नाही ना। मोनिश भाई चालला आपला पार्टीला गटारीच्या कंचा फार्म हाऊस बुक केल्यानंतर मित्रा वेंजे। मोनू मला सांगतं मम्मी माझं लगीन नाही होतं, पण मला फिरून घेऊन दे। मक्षा बोलतं मग मना पण बायकांच्या सारखं चूल ना मुलं बोलतं सांभाळायला लागेल, बायका पोरांना प्रपंच बोलतं हँडल करायला लागेल, म्हणून बोलतं आता एकटा होतं बोलतं मला जरा फिरून मजा बिजा करून घेऊन दे क बोलायचं भैया आता या प्रश्नावरती। चाल इकडं आता कामावरती जाणार आहे मोनिश, मग तिकडनं कामावरून मग फार्म हाऊसला जाणार आहे संध्याकाळी। ते ड्रेसिंग बघा माझ्या पोऱ्याचे काय भारी दिसते पोरे, वा हिरो। ये उसमें लोखंड है ना, हाँ लोखंड है ना। चला भंगारवाला आहे सकाळी जो काय निघालेला होता समोर तो बरं देऊन टाकते। अँटिना असं अँटिना कोणच्या घरानं होतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। हे डिश टी व्ही अँटिना नाही, डिश टी व्ही। पहिलेच अँटिना वेगळंच होतं, वेगळंच म्हणजे वेगळंच आणि ही डिश टी व्ही होती आमच्याकडे, ती काढून टाकली, काय तिचं कामच नाही, उपयोगच नाही तिचा काही। आता काय प्रत्येकाच्या घरामध्ये वायफाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात काही टी व्ही पण नाही सध्या। चला पोतली भरली त्याची भंगाराच्या। हा हा चला कवरा मध्येच नेला रे कितना हो गया 4 किलो हो गया अरे भाई 4 किलो ही हो गया बस
भंगार आपला 4 किलो झाले. कसा किलो आहे भंगार? 25 रुपये. अरे भैया 25 रुपये किलो आहे भंगार. तुमच्या गावात कसा भंगार आहे? झाला असेल 5 किलोच्या वरती. 4 किलो सांगतो मला. यांचं काटा असं पण चोरच असतं. जाऊन दे त्याला सकाळी सकाळी. तुला पण मराठी समजतं वाटतं. समजतं का मराठी तुला? मराठी नाही समजते तो समजा करो मराठी. चला 100 रुपयाची कमाई झाली आपली सकाळी सकाळी. हे बघा 100 रुपयाची कमाई. घे चिन्मय. पिवलावाला नको यार. पिवलावाला नको मग कंचावाला पाहिजे तुला. आता खा चांगला लागतो तो पण. मी आता ते कंपनीला रिक्वेस्ट करते जरा मारीच्या पिवळ्या कागदमध्ये बरं नका देत जाऊ पॅकिंग करून बिस्किटा. कंच्या कलरमध्ये भूषण सांग. रिक्वेस्ट करू आपण कंपनीला. देवा तुझ्या बास नाही गवा चहामध्ये बुरून अंडा घालता ग? हां तिकडे बघा तुझ्या बास नाही गावा घालता का? आजच नाही घालता. मम्मीने त्याने गावा खाल्ला बघा. तेरा भाई तो गया गटारी पार्टी करने के लिए फार्म हाउस में. पार्टी फार्म हाऊस होती. तुझी पार्टी कुठे होती घालण्या? माझी इथेच होती. कंपनीतच होती का तुमची काल पार्टी? मज्जा केली का मजा? फार्म हाऊसला जायचं ना. कंपनीमध्ये कोण पार्ट्या करतं? भाऊ गेला ना आज मित्रांसोबत. बाबा भाऊने अशी ड्रेसिंग मारली ना कडक एकदम. नाही नाही अशी खतरनाक वाली ड्रेसिंग मारली ना त्याच्यावर शपथ नीट परल पोरी लागायच्या परी मागे यायच्या. आवरा हँडसम बॉय बनून जाते तू. हा आवरा कोणी हँडसम म्हणून जातं का कंपनीमध्ये? आता कामावर गेले तो तिकडनं जाणार आहे. बॅग बी घेऊन गेला बोलते रात्री आम्ही संध्याकाळी कामावरून सुटल्यावर आम्ही सगळीजण जाणार आहोत. ड्रेसिंग तर अशी खतरनाक वाली मारले ना शपथ कोणची पण नीट परल. नक्की तू जन्माला तरी कोणाला त्या तरी मला सांग काही माहीत भीत असेल तर. हां असा चहा बी पितो तू डोकऱ्यांच्यासारखा. डोकरा झाला आहे का? चलो मंडळी आता चालले मी गावामध्ये. माझे जे चुलत सासरे आहेत ना त्यांचं आज महिन्याचं जेवण आहे तर तिकडे जरा चालली आहे. अजून माझी घरातली थोडीफार कामं शिल्लक आहेत ते आता आल्यानंतर मी करेन. पण आधी तिकडेच जाऊन येते. बरं ओके चला. ब्लॉग बनव आजच केले ना. आजच्या महिन्यात हा ब्रुनो तिला अख्खा दिवस असं फिरवायला लागते काय? नाही म्हणून असं तसे चालते बघा. तिचं वय पूर्ण झाले ना? हा तरी किती 2-3 वर्षाची आहे का? जास्त असं 2-2.5 हा मग ती अजून मोठी होऊ शकते. 2-2.5 वर्षाची म्हणजे अशी उंची नाही वाढत तिची. हा अच्छा म्हणजे उंची बघा तिची किती कमी. फक्त ती लांबी नाही वाढते. बाबू पायाखाली कोणच्या आधी दिसणार पण नाही रातचे बिच्चे बघते बघ अशी. चला डॉगचं नाव आहे ब्रुनो. कोणत्या ब्रीडचं आहे ते जरा कोणाला माहिती असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्रीड माहिती आहे आम्हाला कोणती आहे ती. दादा आता तुमच्या घोड्यावरती उभे राहिले ना एकदम न घेतले कलर लावायला. तुमचे दादा आज पेंटर झाले ना मस्त. हां काढल्या का मस्तरी झालं का गाऊंडी? काढल्या गाऊंडी झालं तर आज पेंटर झालं. त्या ब्रशशी लावा ना तो रोलरचा त्याच्याशी. आता जाऊन आली मी गावातून. त्या बाबांचं आज महिन्याचं जेवण होतं तिकडेच गेली होती. तर आता जाऊन आलो आहे आणि आता ह्यांनी गेलं आहे कलर लावायचं काम सुरू केलं आहे ह्यांनी. याची तू झालास? चला आता चिन्मय पण चालला कुठे बाहेर. मनीष तर सकाळी कामावर गेला तिकडनंच फार्म हाऊसला जाणार आहे संध्याकाळी. तर ओके तर चला आता बाजूचे काही काम ते आता करून गेले. मला जायचं होता वेळेला आज
आत्याच्या घरी भरपूर दिवस झाले गेलोच नाही. एक 2-3 वेळा आत्यांच्या सोनबाईचा कॉल आला की या बरेच दिवस झाले तुम्ही आला नाही. तर आज जायचा विचार होता माझा, पण जाऊ द्या. आज आहे शनिवार आणि आमच्या इकडं जाम ट्रॉफिक होते संध्याकाळच्या वेळेला. शनिवारी तर अशी ट्रॉफिक असते ना, कारण का उद्या रविवार, उद्या सुट्टी असते गोडाऊनला ना, भरपूर गोडाऊन बंद असतं. मग रविवारी एवढी ट्रॅफिक नसते, त्यामुळे आज भयानक ट्रॉफिक असेल. तर ट्रॉफिकमध्ये आता मी अटकळत जात नाही. तर चिन्मय पण आता हाफ डेवरून बाहेर चालला आहे, मोनिश पण येणार नाही. आणि चिन्मय आता किती वाजता घरी येईल काय माहिती नाही. तो आला तरी 8च्या नंतर येईल. आणि हे पण जातील एक 5-5:15 वाजता प्लांटवर. आणि लक्कीचा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का आपल्या, की तो घरामध्ये त्याला खाऊ नसला तरी चालेल, पण त्याला घरामध्ये कोणीतरी पाहिजे. घरामध्ये जर कोणी नसेल आपल्या आणि तो म्हणजे लॉक लावून जर आम्ही कुठे जात असेल ना, तर तो असा ढिंगाणा घालतो ना, सगळा उलटापलटा सगळा करून ठेवतो घरामध्ये. जिथं बांधला असेल ना तिकडनं तो तोडून फरार होतो. मग सगळे घरामध्ये शोधतो आणि रडत बसतो खिडकीमध्ये जाऊन. म्हणून बरं आज जातच नाही मी. उद्या मग चिन्मयला पण सुट्टी आहे, चिन्मय घरी असेल. मग उद्या सकाळी वेळेला जाऊन येऊ बरं आपण. ओके. त्याच्यामुळे आता मी कॅन्सल केला. तिने सकाळी पण कॉल केलेला, या बोलते तुम्ही. ते हो सांगितलेलं मी की दुपारच्या नंतर येते बरं सगळं आवरून. पण नको, काल मी गावात गेली, काल की परवाच्या दिवशी गावात गेलेली, ते कोणी नव्हतं. आणि त्या लक्कीने असा ढिंगाणा घालून ठेवलेला, सगळा सामान बिमान सगळा पाडलेला रागारागाने. त्याचं म्हणणं असं, मला तुम्ही खाऊ नका देऊ, पण मला एकट्याला सोडून कुठे जाऊ नका, असा भित्रा आहे तो. त्याला आम्हाला म्हणजे आमचं संरक्षण करायला त्याला आम्ही इथं आणले, त्याचं संरक्षण आम्हाला करायला लागते ना. लाईट जर गेली ना तर मग बघायलाच नको, आमच्या नक्कीची नक्की हवा जाते सगळी लाईट गेल्यावरती. असा घाबरते ना तो, एक नंबर भित्रा डॉग आहे तो. भित्रा म्हणजे तो एकटा राहत नाही घरामध्ये. जर मी एकटे असेल ना आणि जर त्याला दिसली नाही ना, जर मी दुसऱ्या कुठे काम करत असेल अशी टेरेसवर वगैरे, नुसता बोंबलेल. त्याला असं वाटतं का आता मम्मी टाकून गेली मला. त्याला एकट्याला राहायला काय भीती वाटते काय माहिती, घरामध्ये कोण खाते याला. असा काही प्रॉब्लेम आहे आमच्या लक्कीचा. म्हणून मी आता जायचं कॅन्सल केलं. तिला तर कॉल करून सांगते की उद्या सकाळी येईन मी, आणि रविवार पण आहे उद्या, ट्रॅफिक पण नसेल, मग पटकन जाऊन येईन. ओके. 2000 years later. चला, चिन्मय शर्ट घेऊन आलाय. एक्सेल साईजचे शर्ट आणलेत काय, एल साईजचं आणायचं तर काय. ओ भाई साहब, बेटा मेरा लेके आया सेल्फी स्टिक आहे. मग ट्राइपॉड. ओहो भाई साहब, बेटू कितने का लाया मेरे लिए. अरे भाई आता प्लास्टिक फायबरचा आहे, टिकल ना. चिन्मय आज पहिल्यांदा माझ्या कामाची गोष्ट घेऊन चालायचं. चिन्मय वाह बेटा वाह, बहुत बढ़िया बेटा, बहुत बढ़िया. हम तो बहुत खुश हो गए आपके ऊपर कि मम्मी को चैनल आगे बढ़ाने के लिए आप सपोर्ट कर रहे हो. बहुत अच्छा लगा. ओ भाई साहब, मज्जा आ गया, मज्जा. चला, भरपूर ताईंची कॉमेंट यायची की सेल्फी स्टिक घेऊन ये. सेल्फी स्टिक बोलते, काय बोलते त्याला, काय बोलते चिन्मय, सांग ना. दांडा नाही, त्याला काहीतरी बोलतात ना, मला माहिती पण नाही का बोलतात ते. ट्रायपॉड. चिन्मय ट्रायपॉड घेऊन आलाय मम्मीच्यासाठी. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच. वाह, उसको पूछा नहीं क्या आपने. वाह बेटू वाह. आता तर मी एकदम धडाधड व्हिडिओ बनवेन, धडाधड. ले भाई ले. हे खडा रहेगा ना बेटा. मोबाईल नाही परला पाहिजे, ते काही रह पण नाही, ते स्टँड बरोबर लाव. ओहो, ट्रायपॉडवरती मोबाईल फ्री दिले दुकानवाल्याने. काय पोरे ऐकलं बघा. मंडळी, तुमची पोरा पण अशीच आहेत का, बदमाश एकदम, नौटंकी बाज. मला तर हसू येते चिन्मयवरती, आमची जाम हसू येते.
इकडे बघ. आता ते चड्डीच्या वरती काही घालणारच का नाही रूममध्ये कसाच इथे बस वरती बस वरती. आ! तुला पण चड्डी आणली आहे. तुला पण आणली ती चड्डी. आमचं चिन्मय पण कसं दिसते कार्टूनच वाटली. तुला पण आणली बाबू चड्डी. अरे कपडा घालता आणली बाबू. चड्डी चड्डी कंच्या साईजचे घेऊन झाले बाबू काय रे चड्डा आहे तो चड्डा. हो ते माहित आहे मला चड्डा तो कंच्या साईजचे घेऊन झाले काय बोलाचा देवा चिन्मय तो चड्डा घालून ठेव मग तुझी दुसरी हाफपॅन्ट घालता साईज तर बघून आणायची का बापाच्या साईज चढल्या का चड्डा पप्पाच्या साईजचा चड्डा घेऊन आलाय पोऱ्या काय बोलायचा माझ्या साईजचा आहे रे बाबा तो. तुझ्या साईजचा आहे हो हा ही कंची साईज तुझी अशी चड्डी काढून सोनू तू पण बसली चड्डीमध्ये ये तू. चड्डी काढून बाबा तुमच्या घरामध्ये असं नमून आहेत का मंडळी नको ना देवा नको चिन्मयने आली काही 4-5 दिवसापासून भरपूर उचलले व्हिडिओमध्ये कॉमेडी करायची कॉमेडी करते तर करते ती पण अशी कॉमेडी अशी करते ना खूप फोटा वाट ठेवून असायला लागतं कोण बोलेल चिन्मय 20 वर्षाचं पोरगा आहे 20 वर्ष प्लस झालेत त्याला कोण बोलेल चिन्मयला 20 वर्ष कंप्लीट झालेत म्हणून बाबा नको रे देवा नको चला मोनिश तर गेलाय फार्म हाऊसला गटारीची पार्टी करायला तो उद्या येणार आहे संध्याकाळी हसा है भाई बहुत हसा है चिन्मय देखो पीछे से आ रहा है हां यो अँगल बरोबर आता मंडळी चिन्मयच्या आमची कॉमेडी बघली का कसा नाटका करतो तो पोऱ्या हां टी शर्ट घालता का चड्डी घालते नाही ना. टी शर्ट नाही टी शर्ट आपलं आले पोऱ्या चड्डीवरती फिरते चड्डी पण आणले ती पण बापाच्या साईजची आणली चड्डी चला का असो तुमचे दादा काय अजून आलेले नाही दादा आले की मग जेवायला जेवायला चिन्मयने ना पाणीपुरी आणले तुमच्या दादांचीच वाट बघतोय दादा आले की मग बरं मस्त पाणीपुरी खाऊन येऊ चला मंडळी चिन्मय येताना घेऊन आले मस्त पाणीपुरी किती आणले तर अशा पिशव्या भरून आले गावातून आलं चिन्मय आपल्या वाटाण्याला पत्ताच नाही चला मंडळी आता आम्ही खातोय मस्त पाणीपुरी तुम्ही पण या पाणीपुरी खायला जेवण नाही बनवलं संध्याकाळी चिन्मय बोलला की मी येताना काहीतरी घेऊन येतोय चिन्मय भरपूर पाणीपुऱ्या घेऊन आलं आहे तर आता हेच खातो आहे आम्ही तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करेन तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय